नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी। मार्गशीर्ष महिना सुरू आहे आणि मार्गशीर्ष महिना हा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला समर्पित आहे। या महिन्यामध्ये माता लक्ष्मीच्या आणि भगवान विष्णूंच्या जितक्या होतील तितक्या सेवा आपल्याला करायच्या असतात आणि आपण सर्वच जण त्यांच्या सेवा देखील करत आहोत। मार्गशीर्ष महिना हा अतिशय पवित्र आणि शुभ महिना मानला जातो। तर या महिन्यामध्ये भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचे तत्व हे खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असतं आणि त्यामुळेच या महिन्यामध्ये आपण ज्या काही सेवा उपासना करू तर त्याचे फळ देखील आपल्याला नक्कीच मिळत असते आणि त्यासाठीच या महिन्यामध्ये आपल्याला होतील तितक्या सेवा करायच्या आहे। तर मार्गशीर्ष महिन्यातील उद्या आलेला आहे, म्हणजेच 19 डिसेंबरला आलेला आहे तिसरा गुरुवार। तर आपण या दिवशी कोणत्या सेवा कराव्यात तर हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा। तर बघा, ज्याप्रमाणे आपण 2 गुरुवारी मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारची जी पूजा मांडणी केली आहे तर त्याचप्रमाणे आपल्याला याही गुरुवारी पूजा मांडणी करायची आहे। उपवास आपल्याला करायचा आहे आणि माता लक्ष्मीची आपल्या घरामध्ये मूर्ती असेल तर त्या मूर्तीवर आपल्याला अभिषेक करायचा आहे। तर मग मूर्ती ही मातीची असेल तर आपल्याला फुलाने त्यावरती पाणी शिंपडायचं आहे आणि मूर्ती जर तुमच्याकडे पितळी किंवा चांदीची असेल तर आपल्याला त्यावरती अभिषेक करायचा आहे। आणि अभिषेक करत असताना आपल्याला कमलात्मक मंत्राचा जप करायचा आहे। तर कमलात्मक मंत्र हा माता लक्ष्मीचा अतिशय प्रिय मंत्र आहे। तर या मंत्राचा आपल्याला जप करत माता लक्ष्मीच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे। यासोबतच आपल्याला कुंकवाने देखील अभिषेक करायचा आहे। तर बघा, पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं कुंकू टाकून त्या पाण्याने आपल्याला माता लक्ष्मीच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे। कुंकू हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे आणि त्यासोबतच कवड्या, लवंग आणि कमलगत्त्याची माळ देखील माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे आणि त्यामुळे याचाही वापर माता लक्ष्मीच्या पूजेमध्ये अवश्य करावा। तर यामुळे माता लक्ष्मी ही आपल्यावर प्रसन्न होते। यासोबतच माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर माता लक्ष्मीच्या चरणावर कुंकू अर्चन करून कमलात्मक मंत्राचा 21 वेळा, 51 वेळा किंवा 108 वेळा जप देखील करू शकता किंवा त्यापेक्षा जास्त देखील तुम्ही करू शकता। तर बघा, जितकी सेवा कराल तितकं फळ देखील आपल्याला मिळत असतं। तर जास्तीत जास्त सेवा करण्याचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे। तर ज्याप्रमाणे कुंकुमार्चन आपण करत असतो तर त्याप्रमाणेच आपल्याला चरणापासून ते डोक्यापर्यंत माता लक्ष्मीच्या मूर्तीवर कुंकू आपल्याला टाकत या मंत्राचा जप करायचा आहे। तर तुम्ही माता लक्ष्मी स्वरूप सुपारी देखील ठेवू शकता। तुमच्याकडे मूर्ती नसेल तर सुपारी देखील ठेवू शकता आणि त्यावर देखील तुम्ही कुंकुमार्चन करू शकता। यासोबतच श्रीयंत्रावर देखील तुम्ही कुंकुमार्चन करू शकता। कुंकू आपल्याला लगेच तुम्ही काढून घेऊ शकता आणि तेच कुंकू आपल्याला रोज आपल्या कपाळी लावायचं आहे। तर या कुंकवामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये शक्ती असते आणि त्यामुळेच हेच कुंकू आपल्याला रोज आपल्या कपाळी लावायचं आहे। तर यामुळे एक प्रकारचं संरक्षण कवच आपल्यासोबत असतं। तसेच आपल्यावर माता लक्ष्मी नेहमी खुश राहावी, अखंड लक्ष्मी आपल्या घरामध्ये नांदावी, अष्टलक्ष्मी नांदावी यासाठी देखील आपल्याला ही सेवा करायची आहे। तसेच महालक्ष्मी अष्टकमचं आपल्याला जास्तीत जास्त पठण करायचं आहे। यासोबतच विष्णू सहस्त्रनामाचं पठण करायचं आहे, विष्णू सहस्त्रनामावलीचे पठण करायचं आहे, व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे। तुम्हाला या सेवा पठण करणं शक्य नसतील तर तुम्ही श्रवण देखील करू शकता। यासोबतच माता लक्ष्मीच्या मूर्तीवर अभिषेक हा तुम्ही दुपारी केला किंवा संध्याकाळी केला तरीही चालेल। तर बघा, कमलात्मक मंत्र हा खूप प्रभावी मंत्र आहे, तर त्यामुळे तुम्ही अवश्य ही सेवा करून बघा। तर श्री सुक्तमचं देखील आपल्याला पठण करायचं आहे। त्यानंतर संध्याकाळी आपल्याला एक उपाय करायचा आहे। तर भीमसेनी कापूर आपल्याला 2 वड्या घ्यायच्या आहे आणि त्यावरती आपल्याला 2 लवंग घ्यायचे आहे। तर लवंग हे चांगले फूल असलेले लवंग घ्यायचे आहे, खराब झालेले लवंग घेऊ नये आणि ते लवंग हे कापुरावर ठेवून ते प्रज्वलित करायचं आहे आणि हे प्रज्वलित करत असताना देखील आपल्याला कमलात्मक मंत्राचा जप करायचा आहे। तर अतिशय प्रभावी ही सेवा आहे। तर लवंग ह्या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे आणि त्यामुळेच ती आपल्याकडे आकर्षित होत असते। त्यासोबतच कापुरामुळे देखील ती आकर्षित होते आणि जे काही नकारात्मकता असते आपल्या घरामध्ये तर ती निघून जाते। तसेच दरवाजाबाहेर आपल्याला या दिवशी एक दिवा देखील लावायचा आहे आणि त्यात देखील तुम्ही एक लवंग टाकू शकता। त्यासोबतच तुळशीजवळ देखील आपल्याला एक तुपाचा, शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे। तुळशीची देखील आपल्याला हळद, कुंकू, अक्षता अर्पण करून पूजा करायची आहे। तर अतिशय महत्त्वाचा हा दिवस आहे। तर अवश्य मार्गशीर्ष महिन्यातील तिसऱ्या गुरुवारी तुम्ही हे उपाय करून बघा आणि अनुभव घेऊन बघा। नक्कीच तुम्हाला चांगला अनुभव बघायला मिळेल। व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।